मानसून ही बरसात है. थँक्यू थँक्यू. चला आता माझं काम झालेलं आहे. या वॉर्डमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सो तुम्ही तुमच्या कामाला लागा. आणि आदिराज, तुझं नेहमीचं काम संपल्यानंतर 1-2 तासाची ओपीडी ठेवले मी तुझी इथे. सॉरी, मी तुला न विचारता हा डिसिजन घेतला. अहो बाबा, खरंच काहीच प्रॉब्लेम नाही. हो, पण या वॉर्डच्या ओपीडी मध्ये आपण फक्त इकॉनॉमिकल बॅकवर्ड पेशंटनाच अपॉइंटमेंट देणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण कुठलीही फीस चार्ज करणार नाहीये. सुपर. तुला थोडी एक्स्ट्रा ड्युटी पडेल, पण बाबा खरंच काही प्रॉब्लेम नाही. मी आनंदाने एक्स्ट्रा ड्युटी करेन. गुड गुड. चला मग आजपासून भरपूर काम करा आणि तुमच्या मनासारखं काम करा आणि सुलक्षणा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं नाव उज्ज्वल करा. कम या. आपला मित्र काही कमी नाही आहे. एक्स्ट्रा ड्युटी देऊन आधीला व्यवस्थित अडकवले सुधरणे. त्याला आणि मीराला भेटायला कमीत कमी वेळ मिळायला हवा. त्यांच्यातलं अंतर वाढवण्यासाठी आधीला जास्तीत जास्त बिझी ठेवायला हवं. परफेक्ट प्लॅन. बोलवा बोलवा जगभरातले गरीब आणि लावा आदिराजला कामाला. छान आहे रे हॉस्पिटल. आणि आधी कॅन्टीन केवढं मोठं आहे ना. पेशंटच्या नातेवाईकांनी खचाखच भरलो होता कॅन्टीन. हे पण आपण इथे जेऊया. घरनं डबा आणू. आधी मला ना आता खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य म्हणजे मॅरिड लाईफ असं सुरू झालं असं वाटतंय. सगळं छान आहे, पण ना एक गोष्ट अजून जरा बेटर असायला हवी होती. आता काय आधी आपलं स्वप्न पूर्ण होतंय. अजून काय हवंय आपल्याला. तुझी केबिन माझ्या केबिन पासून दूर आहे ना. नाही ते चांगलंच आहे आपल्या दोघांच्यासाठी. मी दोघंही काम करू आपलं आपलं. नाही तर तुझी काही खात्री नाही आहे मला. तू पेशंट सोडून मध्ये झाला असतात मला भेटायला. मीरा, आपण यात बिझी झालो तर आपल्याला एकमेकांसाठी वेळ मिळेल ना. मिळेल रे. वेळ काढायचा. काढूया. ऐक ना, मी काय म्हणते, आज ना आपण काम संपलं ना की छान बाहेर जाऊया आणि जेऊया आणि मग घरी जाऊया. चालेल? डन. एक मी बघते नाटकाची किंवा सिनेमाची तिकीट मिळतात का बघते. अगं तुझा पुढचा पेशंट किती वाजता आहे? वाजले बघ किती. मला जायला लागेल. तू मी आवरतो तुझा. नक्की? हो. पाठवते कोणातरी. बाय. काय ऍक्टिंग करतो तसं. त्या दोघांची किती गोड गोड बोलत होतास मगाशी. मी बघितलं ना. मी सुद्धा क्षणभर फसलो. करना पड़ता है प्रदीप, करना पड़ता है. कभी कभी गधे को भी बाप बुलाना पड़ता है. म्हणून तर मीराला सहन करतोय ना मी. पण मला प्रश्न विचारत होती ती की मीडियाला कशाला बोलवलं म्हणून. आता मला सांग, एवढा खर्च केला आपण, मार्केटिंग नको करायला? ह्यांना बिझनेस कळत नाही रे. आहे ना ते तर दोघं आपल्या इकडे आलेत ना. आता आपल्या राज्यात आहेत. आपण म्हणून तसं वागतील. म्हणजे सगळ्या दोऱ्या आपल्या हातात आहेत. हो, पण तुला वाटतंय तेवढे दुधखोडे नाहीयेत ते. शार्प आहेत. आपल्याला जास्ती अलर्ट राहायला लागणार आहे. त्यांना इथल्या कारभाराची काहीही माहिती नाहीये. काय बोलतोय कळतंय ना तुला? डोंट वरी रे. त्यांना इतकं कामामध्ये गुंतवून टाकू ना की डोकं वर काढायला जागा राहणार नाही त्यांना. हा, ती मीरा आहे थोडी डेंजरस. तिच्यावरती लक्ष ठेवायला लागेल. तिचं लक्ष असतं सगळीकडे. म्हणूनच तिची केबिन मी तिथे ग्राउंड फ्लोअरला कॉर्नरला ठेवले. ऍडमिनिस्ट्रेशन आणि आधीच्या केबिन पासून दूर. हो ना.
इथं सारखा वॉच नको आपल्यावरती. बरं तू स्टाफला कळवणार होतंस, त्याचं काय झालं? ऑलरेडी सांगितलंय. सगळ्यांना सक्त ताकीद देऊन ठेवले. इथल्या कुठल्याही व्यवहाराबद्दल आदी आणि मीराला काहीही कळता कामा नये. मला नाही वाटत तिथल्या आर्थिक व्यवहाराबद्दल त्यांना काही समजेल. डोंट वरी रे, काही समजणार नाही. तू आधीकडे लक्ष दे, त्याला सेटल कर. आधीनी हे हॉस्पिटल जॉईन करावं एवढीच इच्छा होती रे माझी. तर इथे जॉईन झालंय, त्याचं सर्कल बदलेल, मोठ्या मोठ्या लोकांची ओळखी होतील त्याच्या. एक फेमस गायनेक सर्जन म्हणून नावारूपाला येईल. मला एवढंच हवं होतं. येईल येईल, नक्की नावारूपाला येईल. तू त्यांना इकडे आणल्यामुळे आता मला माझ्या अपमानाचा बदला घेता येईल. चांगलं ओळखून आहे तुम्हा दोघी बहिणींना. तू एक अशी अक्कल शिकवतेस आणि मीरा एक तशी. तुम्ही दोघी बहिणींनी ना आमच्या घरातली शांतता नाही शिकेली. आधी सगळ्या घरातल्यांना आपल्या बाजूने फिरवलंय, आता तर त्या मीराला आमचं हॉस्पिटल पण हवंय. हे मला कळतोय तुमचं हेतू काय आहे ते. एकदा या घरातली सूत्र हातात आली की आम्हाला घराबाहेर काढाल आणि ही इस्टेट नावावर कराल. मधुराताई, हो काय बोलताय तुम्ही? मधुराताई, एक रिक्वेस्ट होती तुम्हाला. हे बघा, मनू प्रेग्नंट आहे. तुम्हाला जे काही ओरडायचं आहे, अपमान करायचा आहे, बोलायचंय ते तुम्ही मला बोला ना. पण तिच्या या अवस्थेत तिला त्रास होईल असं काहीही बोलू नका प्लीज. आणि अजून किती दिवस तुम्ही रागावून राहणार आहात? कधीतरी हे थांबायला हवं ना. माझाही स्वभाव नाहीये असा. तुम्ही दोघी घरात आलात आणि मी चिडचिडी झाले. मला नाही पटत आहे तुमचा इथला वावर. तुमचं वागणं बोलणं सगळं खोटं वाटतं मला. असं का असेल मधुराताई? आम्ही का खोटं वागू तुमच्याशी? या घरातलं तुमचं महत्व वाढवण्यासाठी. माझ्यापेक्षा तुम्ही दोघी महत्वाच्या ना. मधुराताई, असा कुठलाही हेतू नाहीये आमचा. मी तुम्हाला खरंच सांगते. हे बघा, या घरातलं तुमचं महत्व कमी व्हावं असं काही इंटेन्शन नाहीये आमचं. या घरातली तुमची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. तुम्ही मोठ्या आहात, वयानी, अनुभवानी, मानानी. आणि आम्ही बोलताना तुमचा मान राखूनच बोलतो मधुराताई. हा असा आधी अपमान करायचा आणि मग म्हणायचं आमचा तसा हेतूच नाहीये. मग दोघींना ना चांगलं ओळखते मी आता. पक्क्या ड्रामेबाज आहात दोघी. तू तर एक अवाक्षरही बोलू नकोस. आणि यानंतर ही असली नाटकं करायची काही गरज नाहीये, कळलं ना? माझ्यासाठी चहा वगैरे करायचा नाही यानंतर. मला नको आहे तुझा आजचा चहा. मीरा, मीरा, अरे हे काय चहा सांडला हातातून पडला काय? सांडला रे, ते पुसायचंच होतं आता. वनिता, वहिनी, आता तरी खरं सांगा. वनिता, एक 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 मिनिट. काय झालंय वनिता? दादा, मधुराताई उगाच चिडचिड करत होत्या. मनुताईने त्यांच्यासाठी खूप मस्त चहा करून आणला, पण मधुराताईने भांडण उकरून काढलं आणि तो चहाचा कप फेकून दिला. काय? आणि आधी ठीक आहे, ऐक ऐक. मधुरा, आधी मधुरा, प्लीज तू चिडू नको. काय झालं? का आरडाओरडा करतोयस? मधुरा, तू काय बोललीस यांना? झाली का लावालावी करून? अगदी दारात कान भरलेत त्याचे. त्यांनी काही सांगितलं नाहीये मला. मग ही बोलली असणार. कुणी का सांगे ना, मुद्दा तो आहे का? मुद्दा नाही कसा आधी? आपल्यात भांडणं कोण लावतंय ते मला. आपल्यात भांडण तू लावतेस मधुरा, तुझ्या विक्षिप्तपणामुळे. तू का अशी वागतेस मधुरा? किती दिवस चिडून राहणार आहेस त्यांच्यावर? असं काय केलं या दोघींनी? आधी आधी शांत हो ना प्लीज. तू त्यांना काही बोलू नकोस. तू सोडून दे ना हा विषय. हेच आधी माझ्याबद्दल कान भरायचे आणि मग हे असं बोलून मोठेपणा मिरवायचा. हाच खोटेपणा डोक्यात जातो माझ्या. तू काय बोलतेस मधुरा? रागाच्या भरात का तोंडाला येईल ते बोलतेस?
अगं ती शांतपणे बोलतेय ना तुझ्याशी. तू तिचीच बाजू घे. मीच चुकतेय ना? ठीक आहे. ते माझ्याचमुळे भांडणं होत होती ना या घरात. मग जात होते ना घर सोडून. का थांबवलंस तेव्हा? अगं तू कुठचं कुठे घेऊन चालली आहेस मधुरा? मी तुला फक्त एवढंच म्हणतोय की तुला जे काही बोलायचं असेल ते बोल, पण शांतपणे बोल. ही आदळ आपट वगैरे कधीपासून करायला लागलीस तू? हे काय चहाचा कप वगैरे उडून लावतेस? या घरात तुला शांतता नकोय का? मी मूर्ख आहे का आधी चिडायला? या दोघी बहिणी खोटं बोलून गुंडाळत आहेत आपल्या सगळ्यांना आणि तुम्हाला ते नाही कळत आहे. तू मलाच बोल. अगं पण त्या असं का करतील? कारण त्यांना ताबा हवाय या घरावर. आपलं कुटुंब, आपलं हॉस्पिटल, प्रॉपर्टी, त्या सगळ्यावर कंट्रोल हवा या दोघींना. 1 महिना दिला होतास ना तुम्हाला, पण मी तुला आत्ता सांगते आधी, 1 जन्म जरी गेला ना तरी या मुलीबद्दलचं माझं मत बदलणार नाही. या मुली खोट्या होत्या आणि मला खोट्या वाटत राहणार. आणि जर काही चुकीचं वाटलं तर त्याविषयी मी बोलणार. आणि तेवढा हक्क आहे या घरात अजून तरी. मधुरा, मधुरा थांब. काय वाटेल ते बोलते. हिचे कानच बंद आहे. ऐकूच जात नाही माझं बोलणं. हिला काय समजावणार? हिला कसं बोलणार हिच्याशी? अमोल कुठे? अमोल, आई कधी येणार आहे? आधी ऐक ना, आपण बोलू ना त्यांच्याशी शांतपणे. नको ना चिडूस, थांब ना. मला ना ही सेन्सिबल बाई वाटायची. होतं असं, जाईल त्यांचा राग आधी. कशी आहे प्रॉपर्टी? नवीन क्लिनिकसाठी पुण्यातलं एकदम प्राईम लोकेशन आहे. अशी जागा मिळणार नाही. तू काय साइड बाय साइड इस्टेट एजन्सी चालू केलीस का? नाही हो, ही जागा नीट बघून ठेवा. ही जागा खूप स्पेशल आहे आपल्यासाठी. नाही रे, पण मला नाही इंटरेस्ट. असं कसं नाही कळत तुम्हाला? तुम्हाला माझा प्लॅनच कळत नाहीये. ही देसायांची जागा आहे. मीराचं घर आहे हे. मग मला लक्षात येत नाहीये का? डॉक्टर सुधीर पाठकांना पाठक हॉस्पिटल हा ब्रँड मोठा करायचा आहे ना. मग त्यांच्या नवीन क्लिनिकसाठी ही प्रॉपर्टी एकदम ऍप्ट आहे हे डोक्यात भरवून द्या ना त्यांच्या. हे भूत जर का एकदा त्यांच्या डोक्यात शिरलं की ते देसायांना ही जागा विकायला भरीच पडतील, प्रेशराईज करतील. त्यामुळे त्या दोन्ही फॅमिलीमध्ये वाद होतील आणि मग मीरा या सगळ्यामध्ये पडेल. नाही, पण मीरा तर या सगळ्याला विरोधच करेल ना. तेच तर पाहिजे ना. मग वाद विकोपाला जातील आणि मग आपण देसायांना ही जागा विकायला भाग पाडू. देसाई रस्त्यावर कसे येतील हे माझ्याकडे राहील. हा, पण ह्या सगळ्या मागे आदिराज आणि डॉक्टर पाठक आहेत असं भासवावं लागेल. त्यामुळे आदिराज आणि मीरा दोघेही एकमेकांपासून दुरावतील आणि ही एक जागा आपल्या दोघांचाही फायदा करून देईल. नाही, ही सगळी तुझी आयडिया खूप चांगली आहे, पण हे सगळं तुला एकट्याला करायला लागेल. त्याच्यामध्ये माझं नाव कुठे येतं का म्हणे? काय आत्ताच सुधीर बरोबर माझे संबंध चांगले झालेत. ती रिलेशन मला एवढ्यात खराब नाही करता येणार. डोंट वरी, तुम्ही काही काळजी करू नका. तुमचं नाव डिस्क्लोज होणार नाही. ठीक आहे, बघ प्रयत्न करून, पण जरा हुशार नाही बरं का. आधी मीरा, रडू नकोस. काय रे, 4 दिवस मी बाहेर काय गेले, तुम्ही घरामध्ये वादावादी केली? हा, मी हिच्या खोलीत हिला बोलवायला गेले तर एकटीच रडत बसली होती. काय झालं? काय किती रडतीये बघ. काय बोललात तुम्ही दोघी अशा तिला? सासूबाई, ह्या दोघी खरं तर काहीच म्हणाल्या नाहीये. उलट मधुराच नाही ते बोलली आहे त्यांना.
मला हे जर वनिताने सांगितलं नसतं ना तर कळलं सुद्धा नसतं. विचारा मल्हारला किंवा वनिताला. आणि सासूबाई, मीरा बिचारी काहीच बोलणार नाही. पण प्लीज तुम्ही दोन्ही बाजू ऐकून घ्या. हे बघ, भांडाभांडी झाली की दोन्हीकडनं काहीतरी बोललं जातं. ते जाऊ दे, आधी हिला शांत करा. जेवायला चल म्हणलं तर यायला तयार नाहीये. मीरा आणि मनूनी माफी मागितल्याशिवाय मी जेवणार नाही असं म्हणाली. बरं आता जाऊ दे. मीरा, मनू, तिची माफी मागून टाका. चला. अरे काय आहे? त्या दोघींची काहीच चूक नाहीये, त्यांनी का माफी मागायची? जाऊ दे आई. मी म्हंटल होतं ना तुला, नाही कुणी माफी वगैरे मागणार. नाही, एरवी तोंड चालतात सगळ्यांची. माफी मागायला जीभ जड होतीये. मधुराताई, अहो खरंच असं काहीही बोललो नाहीये आम्ही. मी आणि मनू असं काहीच नाही बोललोय. मी आई खरंच सांगते. उलट मधुराच घालून पाडून बोलली आहे. बरं मीरा, नसेल तुझं काही चुकलं, पण प्लीज मधुराची माफी माग माझ्यासाठी. नाहीतर ती खरंच घरातनं निघून जाईल. आणि माफी मागितल्याने काही छोटी होणार आहेस का तू? नाही ना. मधुराचं मन राखण्यासाठी तरी तिची माफी माग. खरंच मागा. मी विनंती करते तुला. आई थांबा. मधुराताई, हे बघा, थांब मीरा. कुणीही माफी वगैरे मागायची गरज नाहीये. सगळी औषधं लिहून दिली आहेत आणि ते एक्सरसाइज पण करा सांगितलेले. आणि आय ड्रॉप्स विकत घ्याल ना तेव्हा प्लीज एक्सपायरी डेट चेक करून घ्या. ओके? कारण काही दिवसांपूर्वी एका पेशंटच्या हलगर्जीपणामुळे डोळे जाता राहिले होते त्याचे. हां, काही वाटलं तर फोन कर. ओके मॅम, थँक्यू. वेलकम. कॉंग्रॅच्युलेशन्स मीरा. कॉंग्रॅच्युलेशन्स नवीन हॉस्पिटलसाठी. निखिल, तू तुझी हिम्मत कशी झाली माझ्या समोर यायची? तुला लाज नाही वाटली मला तोंड दाखवायला? आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा. मीरा प्लीज शांत हो. माझं ऐकून तर घे. मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये तुझं. तू निघ इथून. बरं ठीक आहे, माझं ऐकू नकोस. तू बोल. हवं तर ओरड मला. नाही, मला काही बोलायचंच नाहीये तुझ्याशी. तू आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा, नाही तर मी आरडाओरडा करेन ना निखिल. मीरा प्लीज असं नको करूस. माझी बाजू मांडायची एक संधी तर दे. पुन्हा बास निखिल, संधी वगैरे काही मिळणार नाही तुला. तू निघ इथून. मीरा प्लीज हे बघ, ऐकून घे माझं. हे बघ, मला आहे ना, मला तुझी मैत्री गमवायची नाहीये. मी हवं तर हात जोडतो तुझ्या समोर. मी पाया पडू का? मी नाक घासतो तुझ्या समोर. हे बघ मीरा, मी हे सगळं तुझ्यासाठी केलं. प्लीज मला माफ कर. मीरा प्लीज मला माफ कर. हे बघ, तू मला माफ नाही ना केलंस तर मी जीव देईन सांगतोय. मी जीव देईन, खरंच सांगतोय. मॅडम बोलावलं. वासू, या माणसाला आत्ताच्या आत्ता इथनं हाकलून लाव आणि आपल्या हॉस्पिटलच्या आवारात हा परत दिसता कामा नये. लगेच मीरा, असं नको चालू. करूस. मीरा, उठ. निघ. निघ त्यात. मीरा. पुण्यांदा इकडं दिसला की नाही, टांगडा मोडून हातात देई ना. डॉक्टरीन पाहिला त्रास देतो काय? चालले घेतून. काय बघताय? आणि मी पण डॉक्टर आहे, कळलं ना? चल. मीरा, मी तुला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण तू मला भीक सुद्धा घातली नाहीस. आता मी जे करेन त्याला सर्वस्वी तूच जबाबदार असशील. बघच तू.
मी जे बोलतो ते करूनच दाखवतो. का निखिल असं वागायला लागलाय? शहाणा मुलगा होता तो, किंवा असा माझा समज तरी होता. शे, जीव देण्याची धमकी देऊन गेलाय आता. आधीला सांगायला पाहिजे. निखिल इथे येऊन गेला हे त्याला माहित असायला पाहिजे. काय झालंय? बिझी बहुतेक. तुला मूर्ख आहेस का? जीव देईन म्हणून धमकी काय देतोस तू? मग त्याशिवाय तिला माझ्या बोलण्यातला सिरियसनेस कसा कळणार? हा, कसा कळेल सिरियसनेस तिला? हा? अरे, जीव देतो म्हणून नुसती धमकी काय देतोस तू? म्हणजे खरंच जीव देऊ की काय? काय बोलताय काय तुम्ही? मी जर का खरंच जीव दिला तर मीराशी लग्न कसा करणार? मग आदिराजसाठी बरंच आहे, त्याचा मार्ग मोकळा. अरे मुला, खरं जीव नको देऊस, खरा मरू नकोस रे. नाटक कर ना. हे बघ, तुला तुझ्या मीराची सिंपथी मिळेल. आणि अरे मरशील कसा तू? तू हॉस्पिटलमध्ये आहेस ना. आम्ही हो तिकडे. मी आहे, डॉक्टर सुधीर आहेत, आदिराज आहे, तुझी मीरा आहे. आम्ही कसं काय मरून देऊ तुला? अहो पण हे बघ, हे बघ, आता तुझं मीरावरती प्रेम आहे की नाही? पण थोडासा त्रास सहन नाही करणार तिच्याकरता? बरोबर आहे, आत्ताच करतो काहीतरी. पण तुम्ही आजूबाजूलाच राहा. त्याची तू काहीही काळजी करू नकोस. पुढचं सगळं काय करायचं ना ते आम्ही बरोबर करतो. तू नाटक मात्र जोरदार कर. मला ना तर भीती वाटते. निखिल सध्या सटकलाय, काहीही करतोय. त्यानं खरंच जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर? जीव देतो म्हणून नुसती धमकी काय देतोस तू? मीरा प्लीज, मीरा मीरा. काय करतोय? अरे काय केलंय? अरे काय केलंय? दे इथे, दे. अरे दे ना पटकन, दे आधी. अरे तू बघतोय काय? जा ना, व्हीलचेअर घेऊन ये पटकन. अरे काय येडा बिडा आहे का रे तू? काय केलं रे बाबा हे तू? ओ डॉक्टर साहेब, अहो लवकर बाहेर या पटकन, लवकर. अरे हा इथे कसा? काय काय झाले? हळूहळू इथे बस. काय रे, तुम्हाला लक्षात येत नाही नीट? अहो त्याने पटकन अचानक केलं सगळं. मला याचीच भीती होती. म्हणजे मगाशी हा माफी मागायला आला होता, मी त्याला बाहेर हाकललं तर त्याने धमकी दिली मला की जीव देईन. पहिलं इमर्जन्सी वॉर्ड मध्ये घेऊन जाणार. लक्षात येत नाही तुम्हाला? जाऊ नका बस. काय आपल्या हॉस्पिटलमध्ये घडला हा प्रकार? आता ह्याला काही झालं ना तर सुसाईड केस होईल. पोलीस येणार आता हॉस्पिटलमध्ये. परत बदनामी आणि तुम्ही इथे आल्या आल्या हा प्रकार घडला. बॅड टायमिंग. मीरा, निखिल कुठे? काय झालं त्याला? डॉक्टर कसा आहे निखिल? नाही, स्टिचेस घातलेत आता. त्याला ब्लड लॉस खूप झाला म्हणून रक्त द्यायला लागलं. डोंट वरी, ही इज आउट ऑफ डेंजर नाव. आउट ऑफ डेंजर? ब्लड? काय बोलताय तुम्ही?
हॉस्पिटलमधून मला फक्त त्याला ऍडमिट केल्याचा फोन आला होता. काय झालं नक्की त्याला? आत्महत्येचा प्रयत्न केला त्याने, पण इकडेच होता तो, त्यामुळे त्याला मदत लगेच मिळाली. काय आत्महत्या? तर मीरा काय झालं? मूर्ख आहे तुमचा मुलगा. आणि स्वतःहून ही सिच्युएशन ओढवून घेतली. अक्कल नाहीये त्याला. आधी गुन्हा केलाय त्याने, माहितीये? पोलीस केस होऊ शकते त्याच्यावर. आणि त्यांनी हे हॉस्पिटलच्या आवारात केलं. आम्ही सगळे अडकू शकतो त्याच्यात. कशासाठी करतो हे सगळं तो? आधी मीरा प्लीज यांना त्याला समजवायला सांग. काकू, पण निखिल खरंच खूप विचित्र वागायला लागलाय. माहितीये मला, पण याला जबाबदार तूच आहेस मीरा. त्याला लग्न करायचं होतं तुझ्याशी. किती स्वप्न रंगवली होती त्याने. अहो, पण माझ्या मनात असं कधीच काहीच नव्हतं. पण तो आशेवर राहिला ना. तुझी चूक आहे असं नाही म्हणायचं मला, पण त्याच्या दृष्टीने विचार केला तर हे सगळं तुझ्यामुळेच झालं असंच होतं ना. मी त्याला कधीही कुठलंही चुकीचं इम्प्रेशन दिलेलं नाहीये का? अगं, पण या सगळ्यात त्याची वाताहत झालीये ना. बिचाऱ्याचं सगळ्यावरचं लक्ष उडालंय. रात्री उशिरा घरी येतो, रोज दारू पितो. त्याला माफी मागायची तुझी, पण तू त्याला माफ करायलाही तयार नाहीयेस. अहो, पण प्लीज मीरा, प्लीज निदान त्याला त्याच्या गिल्ट मधून तरी मोकळं कर. माफ कर त्याला. प्लीज बोल ना त्याच्याशी. त्याने सुद्धा बरं वाटेल त्याला. त्याचं वागणं सुधारेल, मी सांगते तुला. मी हात जोडते तुझ्या पुढे. माझ्या मुलाच्या आयुष्याची भीक मागते. काकू, प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्ही असं काही करू नका. हा, ऐका, मी बोलते त्याच्याशी. मी समजावून सांगते त्याला. हा, तुम्ही शांत व्हा प्लीज. डोंट वरी. आज संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळेल त्याला, पण तोपर्यंत त्याला जरा आराम करू. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याला आतमध्ये जाऊन भेटू शकता. पण जे काही झालं ते बरं नाही झालं. काकू, तुम्ही बघून या निखिलला. मीरा, तू खरंच बोल निखिलशी. आधी ऐक मीरा, मीरा, यामुळे आपल्या सगळ्यांचा त्रास कमी होईल. तू खरंच बोल एकदा त्याच्याशी. हे बघ, तुझा राग बाजूला ठेव आणि समजाव त्याला. आयुष्य एकच आहे, त्याची किंमत ठेव. बोलते. काय ग, काय 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 मागे काय? नाही हे अगं हे नाही सहज अगं म्हणजे अश्विनी, काय आहे? नेमप्लेट नाही लावणार नाहीये मी, बघत होते. का? छान आहे की. लाव की बाहेर. तुमचंही घर आहेत की, एवढी काय काम करतेस? छान आहे. मला वाटलं तू चिडशील. अगं बाय द वे, तुझी आणि मनूची जस्ट चुकामुक झाली. अरे, मनू येऊन गेली? हा, कमाल आहे. मला बोललीच नाही येणार होती ते. पैसे मागायला आली होती. औषधं घ्यायला पैसे नाही तिच्याकडे ना, संपले हे. काय मल्हार पण काही कमवत नाही ना अजून. ही अशी काय आहे मनू? मला तरी सांगायचं. एक मिनिट, मी एक काम करतो, मनूच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो. नाही नाही बाबा, तुम्ही नेहमी बघते. बसा तुम्ही. बस तू. बसा बसा बसा.
अरे ताई हाय तू गेलीस आता झालं. अगं मनू येऊन गेली मगाशी. हो बोलली मला ही. कमाल आहे मनूची. एरवी सगळ्या गप्पा मारते माझ्याशी, पैशांच्या बाबतीत माझ्याशी का नसेल बोलली? इथे कशाला यायचं? लाज वाटत असेल ना. नाही, पैसे संपले तसं सांगायला कुणालाच आवडत नाही ना. आमची पण काय आहे, सध्या जवळपास तशीच परिस्थिती आहे. काय रे सौरभ? काही नाही ग, मार्केट सडनली डाऊन झालंय, त्यामुळे बरंच नुकसान झालंय माझं. सगळीच गणितं बिघडलीत. एकंदरीत शेअर मार्केटवर फार अवलंबून राहता येणार नाही हे लक्षात आलंय माझ्या. त्यामुळे असं काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे ज्यामुळे आपले आर्थिक प्रश्न कायमचे मिटतील आणि हातात सुद्धा बऱ्यापैकी सेव्हिंग राहील. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण म्हणजे नक्की काय करायचं? ताई आपण हे घर विकूया. सौरभ, या विषयावर आपलं बोलणं झालंय. नाही, एक मिनिट. हे काय आता नवीन घराचं हे कोणी भरवलं तुझ्या डोक्यात? नाही भरवायची. अगं मीराताई बरोबरच बोलतोय ना तो. काय चुकीचं बोलला? तुम्ही दोघे लग्न करून सासरी निघून गेलात. इथे सगळं आता याला एकट्यालाच बघावं लागतं ना, घरातले सगळे खर्च, मेंटेनन्स वगैरे. अरे मग मेंटेनन्स मी देते ना. नाही नको, म्हणजे तू मेंटेनन्स दिलेलं मला नाही आवडणार. म्हणून काय राहतं घर विकणार आहेस का मग तू? अगं मीराताई हे घर विकून मोठ्या फ्लॅट मध्ये जाता येईल ना आपल्याला. पण अश्विनी दुसरा कुठलाच पर्याय नाहीये का याला? आता तरी अजिबात नाही. एक मिनिट, असं काय झालंय? सगळं तर छान चाललंय आपलं. कुठे चांगलं चाललंय बाबा? बघा ना, भिंतींना आवल आली आहे, रंगाचे पोपडे पडतायत, खिडक्या दारं जुनाट झाली आहेत. कुठे काय चांगलं चाललंय? अगं अश्विनी, पण मग हे सगळं बदलता येतं, त्यासाठी कोणी घर बदलतं का? काय बोलतेस तू? हे आई, मी काय माझ्या होणाऱ्या बाळाला जुनाट घरात वाढवायचं का? आजूबाजूला बघा सगळे घरं विकून मोठमोठ्या फ्लॅट्स मध्ये निघून गेलेत. आपण इथेच राहायचं का? अश्विनी, हे बघ आपण खूप वर्ष राहतो या घरात. आई बाबा तर गेली 40 वर्ष राहत आहेत तिथे. त्यांची खूप अटॅचमेंट आहे या घराशी. आपल्याला कोणालाच नाही कळू शकणार त्यांना या घराबद्दल जे वाटतं ते. आणि तू तर आत्ताच आली असणार राहायला, 3च वर्ष झाली. त्यामुळे प्लीज हे घर विकण्याचं वगैरे डोक्यातनं काढून टाका. सौरभच्या इन्कमचं पण काही खरं नाहीये. नाही तर मीच म्हणाले असते तुम्ही राहा इथेच, आम्ही जातो फ्लॅट मध्ये. एकतर ही हे जे सतत बोलत असते ना, माझ्या इन्कमचं काही खरं नाही, माझ्याकडे पैसे नाही, ह्याचाच कंटाळा आलाय मला. त्यापेक्षा हे घर विकूयात, त्यातनं चांगले पैसे येतील ते घेऊया. घेऊया म्हणजे कोण घेऊया? तुम्ही घेऊया फक्त? मुलींचं काय? त्यांना नाही द्यायचे पैसे? अगं असं कुठे म्हणालो मी? मग काय म्हणतोयस तू सौरभ? अगं मगाशी मनू आली होती तेव्हा अश्विनी तिला नीट अच्छा, सांगितलं. म्हणजे तुमचं आधीच ठरलंय सगळं. काय चाललंय तिन्ही सांगितलं तुमचं? एक मिनिट. सगळे शांत व्हा, सगळे शांत व्हा. आपण का बोलतोय या विषयावर? तेच म्हणते मी. मुळात हे घर विकायचंच नाहीये. मग मी काय करायचंय? सौरभ, तू आत्ताच सांगितलंयस की नाही मला हा प्रॉब्लेम? मला थोडा वेळ दे ना विचार करायला. हो, पण तेवढ्या वेळात आमचे केस पांढरे झालेत आणि आई बाबा फोटोत निघून गेलेत, असं नको व्हायला. अश्विनी, आशू, अगं प्रॅक्टिकलीच बोलतेय मी. नाही मला कळतोय तुझा प्रॅक्टिकल अप्रोच, पण हे घर विकणं हा पर्याय नाहीये, डोक्यातनं काढून टाका. एक मिनिट, आता तुम्ही सगळ्यांनी थांबायचं आणि मी काय बोलते ते ऐकायचं. सौरभ, हिला समजावून सांगायला काही जमणार नाही मला. तू समजून घेतलंस तर मेहरबानी होईल. आता या वयात ह्यांना आणि मला ह्या घरातून उठायचं, दुसरीकडे जायचं, तिथे जुळवून घ्यायचं, हे काही जमणार नाहीये. तुम्ही तरुण आहात, तुम्ही हा विचार करू शकता, नवीन घराचं स्वप्न बघू शकता, पण ते स्वप्न आमच्यासाठी नाही. आम्हाला याच घरात शांतपणे राहायचंय आणि आर्थिक प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार करू ना आपण. शिकलेले आहात तुम्ही सगळेजण. आणि सौरभ, आत्ता नुकसान झालंय म्हणजे ही परिस्थिती कायम अशीच राहणार आहे असं नाही होत ना अर्थ. परिस्थिती बदलू शकते नंतर. हे घर विकण्याचा पर्याय यांना आणि मला दोघांनाही मान्य नाही. पण आता हे घर विकून आपल्याला जर चांगला फायदा होणार असेल तर काय हरकत आहे? सौरभ, हा विषय आत्ता इथे या टेबलवर संपलाय.
ओके